हा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे, गुगल करून बघा. ओके, प्रश्न काय होता त्याच्यामध्ये, तर 3, 6, 11, 18 नंतर काय, बरोबर आहे. इथं ऑप्शन मध्ये चेंज होतं फक्त एक ऑप्शन, इथं 36 जसं दिलंय तसं 29 होतं. आता हा प्रश्न सोडवायचा कसा, तर यांच्यामधला डिफरन्स किती, तर 3चा. या दोघांमधला डिफरन्स किती, तर 5चा. या दोघांमधला डिफरन्स किती, तर 7चा. ओके, तर येणारा डिफरन्स किती असेल. आपण याला प्राईम नंबर जर धरलं, बरोबर, 3, 5, 7, तर प्राईम नंबर असू शकतो 11. 11चा डिफरन्स जर केला तर 29 आन्सर येतं. पण दुसरं एक आणखी एक पॅटर्न आहे ऑड नंबरचं, 3, 5, 7, 9, बरोबर आहे. 9चा डिफरन्स जर घेतला म्हणजे प्रत्येकामध्ये ऑड नंबर जर डिफरन्स जर बघितला तर काय आन्सर येईल, 27, बरोबर आहे. आता तिथं दोन्ही ऑप्शन होते, त्या एसएससीच्या त्या एक्झाम मध्ये दोन्ही ऑप्शन होते. मग तिथे एक कॅटेगरायझेशन असतं की डायरेक्ट लॉजिक, इनडायरेक्ट लॉजिक, क्यूबचं लॉजिक, प्राईमचं लॉजिक, हे सगळे त्याच्या कॅटेगरायझेशन नुसार आन्सर काढावे लागतात. तिथे प्राईमने आन्सर कंपल्सरी येत होतं. तर इथं 27, 29 ऑप्शन नसल्यामुळे तुम्हाला इथं काय द्यायचं आहे, तर 27 आन्सर द्यायचं आहे. इथं करेक्ट आन्सर काय येईल, 27 येईल. जसं अॅनालॉजीमध्ये एक पर्टिक्युलर लॉजिकनं आन्सर निघतात, डायरेक्ट, इनडायरेक्ट, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरायझेशन, तसं सिरीजमध्ये पण एक पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये पण कॅटेगरायझेशन आहे, बरोबर आहे. हे कुठे कळतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही नॅशनल लेवलच्या एक्झाम देता तेव्हा हे कळतं. एसएससीनं, एमपीएससीनं काय केलं, ते ऑप्शन काढून टाकलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके, हे ऑप्शन काढून टाकलं, त्याच्याऐवजी फक्त एकच ऑप्शन याच्यामध्ये ठेवलाय. ओके, कॅटेगरायझेशन ठेवलंच नाहीये, सिंपल प्रश्न देण्याचा प्रयत्न केलाय.